चालू झाले आदरणीय प्रभाकर केंद्र साहेब ते त्या विषयाचे तज्ञ आहेत. त्यांनी आपले मनोगत आपल्यासमोर ठेवलं. प्रश्न आहे हे सगळेच मान्य करतात. सोडवायचा कसा आणि तो सोडवणार कोण, या दोन प्रश्नावरून फिरायची गरज आहे. एक तर तुम्ही मान्य करा की आम्हाला प्रश्न सोडवता येत नाही, पण प्रश्न सोडवता येत नाही असं जर कोण म्हणेल तर त्याला सरकार कोण म्हणेल, त्याला सरकार म्हणता येत नाही. म्हणून सरकार हे म्हणत नाही की आम्ही प्रश्न सोडवू शकत नाही. मग प्रश्न सोडवू शकता तर तो कोणत्या पद्धतीने सोडवू शकता, हा साधा भाग आहे. आणि मग जे काही देशभर अनुभव असतात, दुसरीकडे जे काय होतं त्याचं बघून तरी पालन केलं पाहिजे, त्याचं बघून तरी आपल्या भागात तसंच केलं पाहिजे, एवढी साधी अक्कल शासन आणि प्रशासन या दोन्हीमध्ये असणाऱ्या लोकांना असायला पाहिजे. आमच्या एक बंधूने एक चांगली नोट दिली, खरंच त्याने एक चांगली नोट दिलेली आहे. उत्तरेमध्ये म्हणजे उत्तर भारतात जिकडं आता त्या कुंभमेळ्याला गेलेली अनेक माणसं मेली त्या भागात अनेक नद्या आहेत, मोठ्या नद्या आहेत. बिहारसारख्या राज्यात फार मोठ्या नद्या आहेत, आपल्या फार छोट्या आहेत, फार मोठ्या आहेत. मग तिकडच्या नद्यांचं पूर नियंत्रण करण्याचं काम जर तिकडची सरकार करत असतील तर आपलं सरकार का करत नाही, हा साधा प्रश्न. जर तिकडच्या सरकारांना जमतं तर महाराष्ट्रातल्या सरकारला का जमत नाही, हा आमचा साधा प्रश्न. उदाहरणार्थ तुमच्या अनेक मंडळीला माहिती नसेल, पण स्वतः ज्या आपण तुम्ही इथे फोटो लावलात त्या डॉक्टर बाबासाहेबांचा फोटो आहे. बाबासाहेब आंबेडकर 46 साली इंग्रजांच्या काळात मजूर मंत्री असताना त्यांनी उत्तरेतल्या मोठ्या नद्यावरती पूर नियंत्रणासाठी यंत्रणा निर्माण केली. 1946 साली 1946 साली बाबासाहेब आंबेडकर सारखा माणूस उत्तर भारतातल्या विशेषतः दामोदर नदी असेल, सोम नदी असेल, अशा मोठ्या नद्यावरती जर पूर नियंत्रणाची व्यवस्था आणू शकतात, तेही इंग्रजांच्या काळात, तर स्वातंत्र्यातल्या भारतातल्या महाराष्ट्रातल्या सरकारांना हे का जमत नाही, हा आपला प्रश्न आहे. याचं कारण असं की जेव्हा आपण म्हणतो की आता 2005ला पहिल्यांदा महापूर आला, पुन्हा 2019ला आला, म्हणजे 2005ला आल्यानंतर तुम्ही काही केलं नाही म्हणून 2019ला आला, हे सिद्ध होतं, हे सिद्ध होतं. आणि आताही येताना मी एका नव्या ठिकाणी थांबलो, त्या सहज माणसाला विचारलं की इकडं पूर येतो त्याला पाणी कुठे येतं, तो म्हणे आमचं घर पाण्यामध्ये जातं. म्हणजे 2019 नंतर सुद्धा पुराचा प्रश्न आहे. मग आमचा प्रश्न आहे की सरकारमध्ये बसलेले लोक काय करतात. कोल्हापूर जिल्हा हा मंत्र्यांचा जिल्हा, 4-4, 5-5 मंत्री कायम असतात. हे काय करतात, मुश्रीफापासून सगळ्यापर्यंत हे सगळे मंत्री काय करतात, त्यांना हे दिसत नाही का, किंवा दिसत असेल तर ते प्रश्न सोडवण्यात सक्षम नाही, अक्षम आहे, त्यांच्यामध्ये ती कपॅसिटी नाही. आणि कपॅसिटी नसेल तर त्याला पुढच्या वेळेला निवडून देता कामा नये, हेही तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. तुम्ही त्याला दोषी आहे, काम करून निवडणुकीपुरती लाडकी बहीण आली, घेतलं पाकिट, टाकलं खिशात, दिलं मतदान, बसा बोंबलत.
ही खरी परिस्थिती नाही का? म्हणजे सरकार जेवढं जबाबदार आहे तेवढं आपणही जबाबदार आहोत. आपणही बेजबाबदारपणा सोडला पाहिजे, तर सरकार बेजबाबदारपणा सोडेल. हे फार चांगली गोष्ट आहे की आता 3000 घरांचं का होईना पुनर्वसन मान्य झालंय. हे तुमच्या लढ्याचं यश आहे, हे माझ्या वकिलीचं यश नाही, हे तुम्ही सातत्यानं लावून धरला मुद्दा, म्हणून हे तुमचं यश. लहान मुलगा रडल्याशिवाय आई पण त्याला दूध देत नाही, भाकरी तर कुणीच देत नाही रडल्याशिवाय. तसं तुमचे मुद्दे कुणीतरी लावून धरल्याशिवाय ते सरकार कारभारी जात नाही. आणि ज्या पद्धतीनं ही सगळी मंडळी काही फार शिकलेली नसतील, फार कोणी याच्यात आमदार खासदार नाही, मंत्री तर अजिबात नाही, पण त्यांच्यात एक प्रामाणिकपणा आहे, त्यांच्यात एक विश्वासूपणा आहे की आपण हे काम केलं पाहिजे जे लोकांच्या हिताचं आहे. आणि म्हणून तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने येता, त्याचं कारण असं की हा खरंच लोकांचा प्रश्न आहे. हा विशिष्ट एका जाती समुदाय धर्माचा प्रश्न नाही, हा सगळ्यांचा प्रश्न आहे. आणि जर सगळ्यांचा प्रश्न असेल तर आज आपण 3 ठराव पास केले. साधी गोष्ट आहे, 3 ठराव मोठे नाही. खरं यड्रावकरांची मी अपेक्षा करत होतो की त्याने एकच वाक्य म्हणायला पाहिजे होतं, तुम्ही अजिबात चिंता करू नका, मी तुमच्या पाठीशी उभा आहे. असंच म्हणायला पाहिजे होतं, पण त्याने अर्ध काम माझ्यावर टाकलं. वकील साहेबांनी कोर्टात हे करावं ते करावं, ते तर आम्ही कोर्टात करूच, तिथं सरकारचं कोण उघडलं नाही पाहिजे, ते दाबायची कामं तुम्ही करा, तेही कामं केली पाहिजे. आणि म्हणून कोर्टाकडून तर करणंच घेऊ, पण जेव्हा सरकार आपलं असं म्हणतो तेव्हा लोकांच्या सरकारकडून अपेक्षा असतात. आणि त्या अपेक्षाप्रती सरकारनं इमानदार राहिलं पाहिजे. आणि सरकार इमानदार नाही ही वस्तुस्थिती आहे. मोदीला अनेक लोक चांगलं म्हणतात, वाईट म्हणतात. मी गुजरातच्या खेड्यापाड्यात फिरलोय. हे मावशे, हे प्रेमानं सांगितलं तर ठीक, नाही तर मग या भाषेत सांगायला अतिशय शांतता म्हणा नका, शांत बसा, बोलू नका, दंगा करू नका. नाहीतर मग मंचवर या भाषण द्या. मोदीला तुम्ही अनेक लोक चांगले म्हणतात, वाईट म्हणतात, प्रत्येकाला मतं ठेवण्याचा अधिकार. पण गुजरातमध्ये मी अनेक खेड्यापाड्यात फिरलो. गुजरातमध्ये तापी नदीला प्रचंड पाणी असतं. ते पाणी 500-500 किलोमीटर गुजरातच्या दुसऱ्या भागामध्ये नेलं, सौराष्ट्रामध्ये नेलं. राजकोट कुठं आहे? राजकोट आणि तापी नदी इकडं वलसाडजवळ आहे. आणि राजकोट सौराष्ट्रामध्ये 500-600 किलोमीटरवरती ते पाणी नेलं. लोकांची सोय झाली. महाराष्ट्र सरकारमध्ये एकाही मुख्यमंत्र्यांची अजून लायकी नाही. एकाही, तो मुख्यमंत्री कोणी असू द्या, कुठल्याही पक्षाचा असू द्या, एकाही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला आणि सरकारला या नद्या प्रदेशातलं पाणी दुष्काळी जिल्ह्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये नेण्याचं नियोजन करण्याची अक्कल आणि ताकद आली नाही. ही वस्तुस्थिती आहे. आरसा कोणीतरी दाखवावा लागतो, आरसा दाखवावा लागतो. एका बाजूला म्हणायचं महाराष्ट्र हे प्रगतशील राज्य आहे, फुले शाहू आंबेडकरांचं राज्य आहे, आणि विकासाच्या नावानं महाराष्ट्राच्या राज्यानं इतर राज्याच्या तुलनेत खूप मागं राहायचं, हा महाराष्ट्राच्या राज्यकर्त्याला शोभणारा भाग नाही. आणि म्हणून 2020 साली पहिल्यांदा मुंबई उच्च न्यायालयानं तुमचं सगळ्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे असा आदेश दिला. सरकारी यंत्रणा गेंड्याच्या कातडीची असते, हल्ली नाही. गेंड्याच्या कातडीची
कलेक्टरांना प्लॅन बनवून सादर करायचा होता आयुक्तांना, केला नाही. मग कसं होणार पुनर्वसन? म्हणजे इथल्या अधिकाऱ्यांनी कामं करायची नाही, लोकप्रतिनिधींनी लोकांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायचं नाही. मग नागरिकांना कोर्टात जावं लागतं. कोर्टात माणूस जातो कधी? जेव्हा त्याचं काही चालत नाही तर नाही ना म्हणून तो कोर्टात जातो. बायको चांगली घरी नांदायला लागली तर कोर्टात कोण जाईल? ते नांदत नाही म्हणून कोर्टात जातो. तसंच सरकार आणि प्रशासन हे काम करत नाही म्हणून त्यांना न्यायालयामध्ये जावं लागलं. मग 2020 साली आदेश झाल्यानंतर या जिल्ह्याचे कलेक्टर, या पश्चिम महाराष्ट्राचे उप-आयुक्त या सगळ्यांनी यांचं डेव्हलपमेंटल प्लॅन करून सबमिट करून पास करून घेणं त्यांची जबाबदारी होती. कोणी पुनर्वसन मंत्री असतील त्यांची कामं होती. त्यांनी मात्र ही कामं केली नाही. त्यांनी ही कामं न केल्यामुळं पुन्हा एक दुसरं पिटिशन हायकोर्टामध्ये टाकावं लागलं. पुन्हा हायकोर्टानं सांगितलं की यांचं पुनर्वसन तातडीनं करा, लवकर झालं पाहिजे. आता आपला जो मुद्दा आहे, आपला जो लढा की तो लढा सरकारनं पुनर्वसन करण्याचा GR हा 1983चा आहे आणि 83च्या GRच्या आधारे प्रत्येक कुटुंबाला 1500 स्क्वेअर फीटचं घर, आता ते म्हणतात 500 स्क्वेअर फीटचं, आपण मागतोय ते 1500 स्क्वेअर फीटचं. कारण खेड्यापाड्यात राहणारी माणसं त्यांच्याकडे गुरढोर असतात, गाई म्हशी असतात, बकऱ्या असतात, बैलं असतात, ती कुठं ठेवायची? त्यामुळं 1983च्या GR मध्ये 1500 स्क्वेअर फीटची तरतूद आहे. या सरकारनं काय केलं? 2022 साली ते 1500 स्क्वेअर फीट कट केलं आणि 500 स्क्वेअर फीट घातलं. म्हणजे दोष कुणाचा आहे? सरकारचा आहे. सरकारनं धोरण बदललंय, सरकार चुकीच्या पद्धतीनं वागलंय. त्यामुळे धारेवर धरलं पाहिजे सरकारला आणि सरकारमध्ये बसलेल्या सगळ्या लोकांना. ते आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील, पालकमंत्री असतील, आता तर सहपालकमंत्री पण आले, त्यांनाही जबाबदार धरलं पाहिजे. त्यामुळं सरकार आपल्या समस्येला जबाबदार आहे, पाऊस आपल्या समस्येला जबाबदार नाही. तुम्ही म्हणाल पाऊसच जबाबदार आहे, तर मग तो ओ माय गॉड नावाचा पिक्चर आहे ना, ओ माय गॉड नावाचा पिक्चर. मग पाऊस देवाच्या करणेनं पडतो, मग देवालाच माझं नुकसान भरपाई करावे. आणि तुमच्या जिल्ह्यात तर देव भरपूर आहे, त्यांनी तुमचं पुनर्वसन करावं असं कोणी लॉजिकली मांडू शकतो. विनोदाचा भाग तरी सोडला तरी सरकारनं धोरण बदललं ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळं आपलं म्हणणं आहे की आणि जो GR काढलाय तो 2022चा आहे. आपलं जे प्रकरण सुरू झालं ते 2020चं आहे. 2020 साली आम्हाला 1983चा GR लागू होता. आमचं पुनर्वसन करावं हा कोर्टाचा जो पहिला आदेश आहे तो 1983च्या GR नुसार आहे. मग आमचा जर पहिला पुनर्वसनाचा न्यायालयाचा आदेश हा 1983चा आहे तर सरकारला 2022च्या आदेशाप्रमाणे पुनर्वसन करता येणार नाही, ही आमची भूमिका आहे. यड्रावकर जाता जाता म्हणाले आम्हाला GR बदलता येणार नाही. सरकारला GR केव्हाही बदलता येतो आणि तो GR का एका तालुक्यापुरता बदलायचा नाही आहे. महाराष्ट्रात सगळीकडे पूर आहे, महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांचं भलं व्हावं आमची हीच काही भावना नाही की एकट्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातल्या लोकांचं भलं व्हावं. भलं महाराष्ट्रातल्या सगळ्या पूरग्रस्तांचं व्हावं. आणि म्हणून आजच्या परिषदेमध्ये हा एक ठराव ॲड करा की 2022चा GR हा बदलला पाहिजे आणि आमचं पुनर्वसन 1983च्या GRनं झालं पाहिजे.
सरकारला द्यायला काय नव्हतं आणि म्हणून नुसते प्लॉट देऊन चालणार नाही, त्या प्लॉटवरती घरं बांधण्याचा खर्च देखील 2022च्या GR प्रमाणे तो सरकारनं दिला पाहिजे. ही सुद्धा आमची मागणी अत्यंत स्पष्ट असली पाहिजे. त्यामुळे पहिल्या 3 तुमच्या मागण्या आणि ह्या 2 ॲडिशन झाल्या, मागण्या सुद्धा व्यवस्थित मुद्दे सुद्धा असू द्या. 5 मागण्या आपल्या क्लिअर कट होतात. आता आपण न्यायालयाच्या माध्यमातून जर सरकारमधले लोक, प्रशासनातील लोक ऐकत नाही तर त्यांच्या विरोधात कंटेम्पची कारवाई सुरू केलेली आहे. कंटेम्पची कारवाई म्हणजे त्यांच्या विरोधात कारवाई करा, त्यांच्यावरती काहीतरी ॲक्शन घ्या, अशी देखील कारवाई सुरू केलेली आहे. म्हणतात ना, डोक्यावरती तलवार ठेवल्याशिवाय ते खालचं काय हलत नाही, तशा पद्धतीनं कंटेम्प्ट ऑफ कोर्टची देखील कारवाई सुरू केलेली आहे. आता सरकारनं त्याला उत्तर द्यायचं आहे, पण अजूनपर्यंत सरकारनं उत्तरच दिलं नाही. किती दिवस देणार नाही? आणखी 1 महिना नाही देतील, 2 महिना नाही देतील, पण त्यांच्या बापालाही उत्तर द्यावं लागतं. आज नाही उद्या वेळ घेतील, घालवतील, समजू शकतो आम्ही, पण त्यांना उत्तर द्यावं लागेल. आणि उत्तर जर देऊन कोर्टानं दिलेल्या आदेशाचं पालन जर नाही केलं तर या सगळ्या अधिकाऱ्यांच्या नोकऱ्यावरती देखील गदा आण्याची ताकद आपल्यामध्ये आहे. त्यामुळं त्यांना काम करावंच लागेल, हे सुद्धा ठेवायचं. म्हणजे एका बाजूनं लोकशक्तीचा लढा, एका बाजूनं लोकांचा लढा आणि दुसऱ्या बाजूनं कायद्याची लढाई, असं जर केलं ना तर कुणाचाही त्यातून सुटका होत नाही. मग तो मंत्री असो, आमची कुणी असो. त्यामुळं येणाऱ्या दिवसामध्ये 3000 लोकांचा प्रश्न सुटला. काही गावांनी प्रस्तावच दिले नाही, त्यांचा प्रश्न सुटेल की नाही तो एक वेगळा मुद्दा, पण 3000 लोकांच्या साठी का होईना एक थोडंफार पुढं आपण सरकलो आहोत. आता दुसरा एक आहे मुद्दा गायकवाड, तो आहे पंचगंगेच्या पाण्याचा प्रदूषणाचा. आता प्रदूषणाचा प्रश्न यड्रावकर काय म्हणाले की कोल्हापुरातलं पाणी येतं, मग शिरोळ तालुका काय करणार? इचलकरंजीचं येतं, मग शिरोळ तालुका काय करणार? अरे पण शिरोळ तालुक्यातल्या लोकांना भोगावं लागतं ना, भोगावं कोणाला लागतंय? ज्याचं दुःख नाही तोच रडेल ना, ज्याचं दुःख नाही तो कशाला रडेल? त्यामुळे कोल्हापूरची लोक आनंदात राहतील, त्यांना काही रडायची गरज नाही. इचलकरंजीची लोक रडणार नाही, पण शिरोळकरांचं दुःख आहे ना, या पट्ट्यातल्या लोकांचं दुःख आहे ना. मग आपली मागणी अशी असली पाहिजे की एक तर सरकारनं ते 100% प्रदूषण बंद करावं. सरकारनं केलं पाहिजे. आपल्याकडं प्रदूषण बंद करणारी शासकीय यंत्रणा आहे, त्याच्यासाठी एक एन्व्हायरमेंटल बोर्ड आहे, पोल्युशन बोर्ड आहे. हे बोर्ड करतं काय? त्याचे अधिकारी या भागातले करतात काय? का तेही येऊन आपलं मस्तपैकी कोल्हापूरला पांढरा तांबडा रस्सा खाऊन परत जातात, हेही बघायला हवं. त्यामुळे हे अधिकारी जर काम करत नसतील तर त्यांना काम करायला भाग पाडणं, अन्यथा त्यांच्या विरोधात देखील कारवाई करता येते. त्यामुळे नाही ना जाणं, हे जे एन्व्हायरमेंटल पोल्युशनवाला जो वर्ग आहे, कर्मचारी आहे, शासकीय यंत्रणा, त्या यंत्रणेनं काम केलं पाहिजे. आणि याच्याही पुढं जोपर्यंत ही यंत्रणा काम करत नाही आणि प्रदूषण थांबत नाही तोपर्यंत या सगळ्या गावातल्या लोकांना शुद्ध पिण्याचं पाणी आणि आरोग्यासाठी विमा कवच म्हणून एक सामाजिक सिक्युरिटीचा भाग म्हणून तो सगळा खर्च सरकारनं केला पाहिजे. अशा पद्धतीची मागणी तुम्हाला करायला हवी. तो सरकारनं केला पाहिजे. शुद्ध पिण्याचं पाणी देणं, तुम्ही नाही प्रदूषण थांबवत नका थांबवा, मग आम्हाला चांगलं पिण्याचं पाणी सरकारने द्यावं. माणसं आजारी पडतात, त्या आजारी पडण्याचा सगळा खर्च कोणी करावा? सरकारनं करावा.
देखील सरकारनं द्यावी. ते म्हणतात ना, बाप दारू नाहीतर श्राद्ध घाल, अशा पद्धतीनं शेंडीला हात लावल्याशिवाय तोंड उघडणार नाही. अशा पद्धतीनं आपल्याला अटॅकिंग पोझिशनमध्ये यावं लागेल. चंद्रपूरमध्ये कोळशाच्या प्रश्नावर असंच झालं. चंद्रपूरला कोळशाच्या खाण्या, मग तिथं प्यायला चांगलं पाणी नसतं, प्यायला पाणी नसतं. मग तिथं असा लढा झाला, लोकांनी लढा केला, त्याला यश आलं, तरी आपण चालूच आहे. तसं आपल्याकडं पण सुद्धा मागे इथे तंबाखूचा एक कारखाना होता, कुठे मला वाटतं कोल्हापुरातच होता. एक तंबाखूचा कारखाना होता ना, मोठे पैसेवाले असतात ते, काय नाव त्यांचं, हा तो मोठा पैसेवाला आहे, पण शेवटी कारखाना त्याचा बंद झाला ना. त्यामुळं ज्या कारखान्याचं गलिच्छ सांडपाणी नद्यात येतं, ते कारखान्यावरती सुद्धा मोर्चे काढले ना, कारखान्यावाले जाग्यावर येते. सरकारच्या विरोधात जावं लागतं, कारखान्याच्या विरोधात जावं लागतं, आणि मग आपल्या न्याय हक्काची लढाई पण लढावी लागते. हे जेव्हा आपण प्रयत्न करू तेव्हा आपल्याला नक्की यश मिळेल. त्यामुळे थोडं पावलानं पुढे सरका, नुसत्या त्याच मागण्यावरती थांबू नका. आपल्याला कुठच्याही मागण्याचा टप्पा या सरकारच्या आणि कारखान्यांच्या विरोधात करावा लागेल. आणि मला विश्वास आहे की लवकरच आपल्या सगळ्यांच्या कष्टातून, मग गायकवाड असतील, आपण सगळे असाल, सगळ्यांच्या कष्टातून पूरग्रस्तांची समस्या लवकरच सुटेल असा मला विश्वास आहे. त्याच्याविषयी शंका बाळगायची गरज नाही. हा मोठा भाग आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्र सरकारचा समन्वय आणि त्याच्यामध्ये केंद्र सरकारचा हस्तक्षेप ही मोठी बाब आहे, गोष्ट खरी आहे. पण आज 100 घराचं नुकसान होत आहे, ते तुम्हाला 25 घरावरती आणणं लवकर शक्य आहे. पूर्णपणे बंद करणं हे मोठं ऑपरेशन आहे, पण छोटं ऑपरेशन करायला काय हरकत आहे. पूर नियंत्रण एक आयोग असतो, कमिशन असतं, ते महाराष्ट्र सरकारनं अजून काही केलंच नाही. कुठली तरी एक कमिटी नेमतात, जशी वडनेरे समिती होती आपल्याकडे, वडनेरे समिती ते आपले पाटबंधाऱ्याचे सचिव होते, त्यांच्याकडं एक कमिटीचा दिला. पण कमिटीच्या शिफारशीला कोण विचारतं? वडनेरे समितीचा अहवाल दूरखात पडलाय, त्याला कुणी विचारत नाही. सरकारनं पूरग्रस्तांच्यासाठी एक प्रतिबंध करणारा आयोग अनेक राज्यांनी केलाय, तसा देखील आपल्या राज्याने करण्याची गरज आहे. हा पॉलिसी मेकिंगचा भाग आहे. त्या अनुषंगानं आपण काही आमदारांना हाताशी धरलं पाहिजे. त्या आमदाराच्या माध्यमातून हा प्रश्न विधानसभेत आणला पाहिजे, सरकारी दरबारी नेला पाहिजे आणि त्याच्यावरती निर्णय करून घेतला पाहिजे. हे फार मोठं काम नाही, फार बजेट लागतं असं काही समजू नका. हे सहज करण्यासारखं आहे. मात्र म्हणतात ना, इथं थोडं लांबलं तर लगेच माणूस हलतो, इकडे तिकडे हात लावून काही उपयोग पडत नाही. त्यामुळे सरकारमध्ये बसलेल्या लोकांच्या इथं हात लावायला शिका, म्हणजे प्रश्न सुटायला सुरुवात होईल. आणि त्या अनुषंगानं आपण एखाद्या दिवसामध्ये न्यायालय एका बाजूला आणि लोकांचा लढा एका बाजूला, या दोन अर्थानं आपण जर तयारी केली तर या प्रश्नातून आपण लवकरच मोकळे होऊ. आपलं पुनर्वसन 100% सरकारच्या खर्चानं करून घेऊ. 500 फुटाची घरं नाही तर त्याच्यापेक्षा 1983च्या GR मधली जी काही घरं आहेत त्या पद्धतीनं घरं घेऊ असा मला विश्वास आहे. त्यासाठी आपण तन मन धनानं आपली संघटना तिच्या पाठीशी ताकदीनं उभं राहावं, एवढंच आवाहन करून मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. आता अतिशय चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्र माननीय पाटील साहेबांनी केलेला आहे. तुम्हाला आणि आम्हाला विश्वास दिलेला आहे की 100% जर आपण मिळवून घेणारच. आता काही कार्यक्रमात बदल करण्यात येणार आहे की हा हॉल 4 वाजता सुद्धा देण्यात आलेला आहे. त्यामुळं माझ्या
नमस्कार.